नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार. विशेषतः त्यांची दक्षिण मोहीम, म्हणजे जी दक्षिण दिग्विजय म्हणून ओळखली जाते. आणि त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले यांनी तंजावरमध्ये जे मराठा राज्य स्थापन केलं त्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. हो. आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण लेख आणि ऐतिहासिक नोंदी आहेत ज्यांच्या आधारे आपण ही चर्चा पुढे नेऊ. अगदी बरोबर. आणि या स्रोतांमधनं महाराजांची प्रतिमा फक्त एक लढवय्या योद्धा अशी नाही, तर त्या पलीकडे जाऊन एक अत्यंत हुशार प्रशासक, एक दूरदृष्टीचे राजकारणी आणि दक्षिणेत मराठा साम्राज्याचा विस्तार करू पाहणारे एक महत्वाकांक्षी शासक म्हणूनही समोर येते. आणि त्याचबरोबर तंजावरच्या राज्याची गोष्टही उलगडते. हो, ती एक समांतर पण तितकीच रंजक कहाणी आहे. चला तर मग या माहितीत जरा खोलवर शिरूया. महाराजांची रणनीती, त्यांचं राजकारण, त्यांनी दक्षिणेत जायचं का ठरवलं आणि याचा तंजावरशी काय संबंध होता, हे सगळं समजून घेऊया. नक्कीच. जी एक लोकप्रिय प्रतिमा आहे त्या पलीकडचे महाराज कसे होते हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. बरोबर. महाराजांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं बालपण पुण्यात गेलं. हो. त्यांचे वडील शहाजीराजे तेव्हा बंगळूरच्या म्हणजे आत्ताच्या कर्नाटक परिसरात आपलं वर्चस्व वाढवत होते. आणि इकडे शिवाजी महाराजांनी अगदी लहान वयात पुण्यात आपलं कार्य सुरू केलं. काही अभ्यासकांच्या मते सुरुवातीला त्यांचा उद्देश थेट इस्लाम धर्माला विरोध करणं असा नव्हता, तर स्वतःची एक स्वतंत्र शक्ती उभी करायची होती, एक सत्ता केंद्र निर्माण करायचं होतं. हो, आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती पण लक्षात घ्यायला हवी. म्हणजे दख्खनमध्ये काय होतं की सुलतानांची सत्ता कमकुवत होत चालली होती. बरोबर. निजामशाही तर संपलीच होती. विजापूरच्या आदिलशाहीत अंतर्गत संघर्ष सुरू होता. म्हणजे तिथले स्थानिक दक्षिणी सरदार आणि बाहेरून आलेले पठाण यांच्यात सत्तेसाठी रस्सीसेच चालू होती. अच्छा. शहाजीराजांनी याच अस्थिरतेचा फायदा घेतला आणि आपलं स्थान निर्माण केलं. पण शिवाजी महाराजांना तसा काही वारसा नव्हता. म्हणजे तयार सैन्य किंवा प्रशासन असं काही मिळालं नव्हतं. त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागली. अगदी शून्यातून सुरुवात. आणि आव्हानं पण खूप होती. एका बाजूला विजापूर, दुसऱ्या बाजूला गोवळकोंडा आणि उत्तरेला तर बलाढ्य मुघल साम्राज्य. या सगळ्यांशी एकाच वेळी लढायचं होतं. आणि यात विशेष म्हणजे त्यांनी या परिस्थितीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या सुरुवातीच्या काळात काही घटना खूप महत्वाच्या ठरल्या, जसं की अफजल खानाचा पराभव. हो, तो तर निर्णायक क्षण होता. अनेक जण यालाच मराठा सत्तेचा खरा उदय मानतात. मग सुरतेची लूट, ज्यामुळे औरंगजेबाचा रोष ओढवून घेतला. बरोबर. मग शाहिस्तेखानासारखा मोठा मुघल सरदारासोबतचा संघर्ष, त्यात खानाची बोटं कापल्याचा प्रसंग तर खूपच प्रसिद्ध आहे. हो. पण मग जेव्हा औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंगांना पाठवलं तेव्हा मात्र महाराजांना तह करावा लागला. पुरंदरचा तह. हो, काही काळ त्यांना मुघलांचे मांडलिक म्हणून राहावं लागलं आणि राजा ही पदवी मिळावी यासाठी विनंती करावी लागली. ती 1668 मध्ये मिळाली अखेर. बरोबर. आणि आग्र्याहून सुटका, ती तर एक अद्भुत कथाच आहे. नक्कीच. पण या सगळ्या घटनांमधून महाराजांच्या धोरणातला एक व्यवहारवाद दिसतो. म्हणजे कसा? म्हणजे तत्वांसाठी अडून न बसता गरजेनुसार शत्रूंशी ही तह करण्याची लवचिकता. उदाहरणार्थ, अफजलखान मोहिमेच्या आधी 1659 मध्ये त्यांनी मुघलांशी संपर्क साधला होता. अच्छा. त्याही आधी 1648-49 मध्ये जेव्हा आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकलं होतं, तेव्हा शिवाजी महाराजांनी मुघल युवराज दारा शिकोहला पत्र लिहून मुघलांची चाकरी करण्याची तयारी दाखवली होती. अरे वा. हो, आणि मुघलांनी तेव्हा महाराजांना सरदार म्हणून मान्यता दिली आणि आदिलशहावर दबाव आणून शहाजीराजांची सुटका करवली. अर्थात त्यासाठी महाराजांना सिंहगड किल्ला द्यावा लागला होता. म्हणजे अंतिम ध्येय होतं स्वराज्य टिकवणं आणि वाढवणं. त्यासाठी जी पावलं आवश्यक होती ती त्यांनी उचलली. याच सुरुवातीच्या काळात जावळी जिंकणं हे सुद्धा खूप महत्वाचं ठरलं, नाही का? अगदी. जावळी जिंकण्याचं सामरिक महत्त्व प्रचंड होतं. तो दुर्गम प्रदेश होता. मोऱ्यांसारखं जुनं घराणं तिथे होतं. त्यांना हरवणं सोपं नव्हतं. तो भाग जिंकल्यामुळे काय झालं की महाराजांना कोकणात आणि गोव्याकडे उतरणारे मार्ग मिळाले. सैनिकी सामर्थ्य वाढलं. बरोबर. अफजल खानाच्या पराभवानंतर तर शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला असावा असं डच कागदपत्रांवरून वाटतं. अच्छा. हो, एका डच नोंदीनुसार शिवाजी महाराजांची फौज विजापूरच्या जवळ पोहोचली असताना शहाजीराजेही दुसरीकडून मोठ्या फौजेनिशी येत होते. त्यामुळे हे केवळ हल्ले नव्हते,
तर एका राज्याच्या उभारणीसाठी उचललेली विचारपूर्वक पावलं होती. महाराजांनी इतक्या अडचणींवर मात करून स्वराज्य उभं केलं, पण त्यांचं लक्ष फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं, बरोबर? नाही, अजिबात नाही. त्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे दक्षिणेकडचे प्रदेश जिंकण्याची मोठी मोहीम ही खूप महत्वाची मानली जाते, जी साधारण 1676च्या उत्तरार्धापासून 1678च्या मध्यपर्यंत चालली. हो, त्यामागे नेमका काय विचार होता? का केली त्यांनी ही मोहीम? बरोबर आहे. या मोहिमेची अनेक कारणं होती. एकतर विजापूर आणि दक्षिणेतील इतर राज्यांमधली अस्थिर राजकीय परिस्थिती. हां, उदाहरणार्थ, मदुराईच्या नायकाने तंजावरच्या नायकाला मारल्यावर वेंकोजी राजांनी संधी साधून तंजावर जिंकलं होतं, ती एक पार्श्वभूमी होतीच. पण शिवाजी महाराजांचा उद्देश त्याहून मोठा होता. हो, नक्कीच. जानेवारी 1676 मध्ये त्यांनी व्यंकोजींना एक पत्र लिहिलं होतं, ते आजही उपलब्ध आहे. अच्छा, त्या पत्रातून आणि इतर काही स्रोतांमधून असं दिसतं की हा केवळ वडिलांच्या जहागिरीतला वाटा मागण्याचा प्रश्न नव्हता. मग काय होतं? खरी महत्वाकांक्षा होती ती दक्षिणेत, जिथे एकेकाळी बलाढ्य विजयनगर साम्राज्य होतं. ह्याच्या जागी हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्याचा. एका स्रोतात असंही म्हटलंय की विजयनगरच्या शेवटच्या वारसांची जी दयनीय अवस्था झाली होती, ते पाहून महाराजांना खूप दुःख झालं होतं. म्हणजे हा फक्त राजकीय किंवा लष्करी विस्तार नव्हता, तर त्यामागे एक मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टी होती म्हणायची. निश्चितच. आणि धोरणात्मक उद्देशही स्पष्ट होते. भविष्यात उत्तरेकडून मुघलांचं मोठं आक्रमण झालंच, तर दक्षिणेत एक सुरक्षित आणि मजबूत आधार तयार करणं. बरोबर, एक सेकंड बेस सारखा. अगदी. मराठ्यांचा भगवा ध्वज थेट दक्षिणेपर्यंत फडकवणं आणि शक्य झाल्यास दक्षिणेतील सत्तांना एकत्र आणून मुघलांविरुद्ध एक आघाडी उभी करणं. आणि यासाठी त्यांनी गोळकोंड्याच्या कुतुबशाहसोबत केलेला तह महत्वाचा ठरला असेल. खूप महत्वाचा. या तहामुळे मोहिमेसाठी लागणारा प्रचंड पैसा मिळाला आणि लष्करी मदतही मिळाली. आणि विशेष म्हणजे महाराजांनी कुतुबशाही मुलखात कुठेही लूटमार केली नाही. उलट भागानगर म्हणजे आजच्या हैदराबादमध्ये त्यांचं जे भव्य स्वागत झालं, ते त्यांच्या मुत्सद्देगिरीचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे यातून दिसतं की महाराष्ट्र फक्त महाराष्ट्राचे नेते नव्हते, तर संपूर्ण दक्षिण भारताच्या राजकारणातले एक महत्वाचे खेळाडू बनले होते. अगदी. एक प्रभावी व्यक्तिमत्व. या मोहिमेतले काही महत्वाचे टप्पे कोणते होते? प्रवास कसा झाला? भागानगरहून निघाल्यावर महाराज दक्षिणेकडे गेले. एप्रिल 1677 मध्ये श्रीशैलम या पवित्र स्थळी मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेतलं. तिथे एका गोपुराचं बांधकामही सुरू केलं. अच्छा. मग कर्नूल, नंद्याळ, कडप्पा मार्गे ते तिरुपतीला व्यंकटेशाचं दर्शनाला गेले. पुढे मद्रासजवळ पोचल्यावर त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकला. जिंजी, तो तर खूप अभेद्य किल्ला मानला जातो ना? हो, पण तो त्यांनी लढाई करून नाही जिंकला. तिथला किल्लेदार होता नासिर मोहम्मद खान. त्याच्याशी बोलणी केली, त्याला काही रक्कम आणि प्रदेश दिला आणि तो किल्ला मिळवला. ही लष्करी नाही, तर मुत्सद्दीपणाची कमाल होती. खरंच की. मग त्यांनी वेळोरला वेढा घातला. तो किल्ला लगेच जिंकता येणार नव्हता, म्हणून वेढा कायम ठेवून ते पुढे गेले. तिरुवाडीजवळ त्यांनी विजापूरचा मोठा सरदार शेरखान लोधी याचा पराभव केला. ही एक मोठी लढाई होती. आणि याच मोहिमेवरून परत येताना बेळवडीच्या देसाईणीचा तो प्रसंग घडला. हो, बेळवडीची देसाईन सावित्रीबाई. तिनं महाराजांच्या सैन्याला तब्बल 27 दिवस कडवा प्रतिकार केला. 27 दिवस? हो, शेवटी तिची घडी मराठ्यांनी जिंकली. हा छोटा प्रसंग असला तरी एका स्त्रीने दाखवलेला तो पराक्रम महत्वाचा आहे. नक्कीच. पण या मोहिमेतला एक जास्त महत्वाचा आणि कदाचित थोडा दुर्दैवी क्षण म्हणता येईल, तो म्हणजे तिरुमलवाडी इथे वेंकोजी राजांसोबत झालेली भेट. हो, त्यांचे सावत्र बंधू. तिथे काय झालं नेमकं? भेट तर झाली होती. भेट झाली. महाराजांनी व्यंकोजींकडे वडिलोपार्जित मालमत्ता आणि प्रदेश यात अर्धा वाटा मागितला. अगदी कायदेशीर हक्क होता तो. हां. जवळपास आठवडाभर चर्चा चालली. पण व्यंकोजी बहुतेक काही सल्लागारांच्या प्रभावाखाली होते किंवा त्यांना स्वतःला स्वतंत्रच राहायचं होतं. अच्छा. त्यांनी अचानक रात्रीच्या वेळी तळ सोडला आणि निघून गेले. प्रस्तावच नाकारला. अरे रे. महाराज तरीही समेट घडवण्याचा प्रयत्न करत होते, पण व्यंकोजी तयार नाहीत हे पाहून महाराजांनी मग कावेरी नदीच्या उत्तरेकडचा व्यंकोजींच्या ताब्यातला बराचसा प्रदेश जिंकून घेतला. अच्छा, म्हणजे लष्करी कारवाई करावी लागली. हो, यामुळे व्यंकोजींना नंतर तह करावा लागला आणि काही प्रदेश परतही मिळाला.
पण असं म्हटलं जातं की एका मोठ्या ध्येयासाठी म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी आपल्या पराक्रमी भावासोबत येण्याची एक मोठी संधी व्यंकोळींनी गमावली. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जर व्यंकोजी तेव्हा शिवाजी महाराजांना सामील झाले असते तर कदाचित दक्षिण भारताचा आणि मराठ्यांचा इतिहास वेगळा दिसला असता का? नक्कीच. ही एक काय झाले असते तरवाली शक्यता आहे. खरंय. आता आपण व्यंकोजींनी स्थापन केलेल्या तंजावरच्या राज्याकडे वळूया. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू होते शहाजीराजे आणि तुकाबाई मोहिते यांचे पुत्र. हो, एकोजी पहिले या नावाने त्यांनी राज्य केलं. त्यांनी तंजावर जिंकून तिथे मराठा सत्तेचा पाया घातला. त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? व्यंकोजी पहिले किंवा एकोजी पहिले यांनी तंजावर जिंकल्यावर तिथे राज्य सुरू केलं. त्यांच्यातही कलेची आणि साहित्याची आवड होती असं दिसतं. अच्छा. त्यांनी स्वतः तेलुगूमध्ये रामायणाची रचना केली आणि काही मंदिरही बांधली. म्हणजे एका नव्या प्रदेशात त्यांनी मराठा सत्तेची सुरुवात केली, तीही सांस्कृतिक पायावर. आणि त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी हा वारसा कसा चालवला? कोण महत्वाचे राजे झाले? व्यंकोजींनंतर त्यांचे पुत्र शाहूजी पहिले गादीवर आले. त्यांनी त्यांचे चुलत भाऊ छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या वेढ्याच्या वेळी मदत केली होती. पण नंतरच्या काळात त्यांना मुघलांचे मांडलिक बनावं लागलं, म्हणजे त्यांच्या अधीन राहावं लागलं. आणि अखेरीस काही संघर्षानंतर त्यांनी राज्य सोडून संन्यास घेतला. अरे, त्यांचे भाऊ सरफोजी पहिले आणि तुकोजी यांनी पुढे राज्य केलं. यात तुकोजी थोडे महत्वाचे आहेत कारण त्यांनी तंजावरमध्ये हिंदुस्थानी संगीताची परंपरा सुरू केली आणि संगीत सामृत नावाचा एक महत्वाचा ग्रंथही लिहिला. वा, म्हणजे संगीताला प्रोत्साहन दिलं. हो. त्यानंतर एकोजी दुसरे आले, पण त्यांची कारकीर्द लहान होती. त्यांच्या पत्नी सुजनबाई यांना तर वारसा हक्कासाठी संघर्ष करावा लागला. नंतर प्रतापसिंग आणि त्यांचे पुत्र थुलजाजी आले. थुलजाजींना ब्रिटिशांनी मदत करून गादीवर बसवलं होतं, पण त्यांना टिपू सुलतानच्या हल्ल्यांनाही तोंड द्यावा लागला. आणि मग आले सरफोजी दुसरे, जे या घराण्यातले सगळ्यात प्रसिद्ध राजे मानले जातात. त्यांच्याबद्दल थोडं विस्ताराने जाणून घेऊया. हो, सरफोजी दुसरे यांचं व्यक्तिमत्व खरंच खूप प्रभावी होतं. त्यांचं शिक्षण रेव्हरंड श्वार्ट्झ नावाच्या एका डॅनिश मिशनरीकडे झालं होतं. अच्छा, युरोपियन व्यक्तीकडे. हो, आणि ते बहुभाषिक होते. म्हणजे तामिळ, तेलुगू तर त्यांना येतच होतं, पण इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन, डॅनिश, डच, उर्दू आणि संस्कृत या सगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या. बापरे, इतक्या भाषा? हो, जरी त्यांचं राज्य ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होतं, म्हणजे ते एक प्रकारे मांडलिकच होते, तरी त्यांनी प्रशासन खूप चांगलं चालवलं, अनेक समाज सुधारणा केल्या. आणि त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे सरस्वती महाल ग्रंथालय, बरोबर? अगदी. तंजावरचं सरस्वती महाल ग्रंथालय, त्यांनी हजारो दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखित तिथे जमा केली. ते आशियातील महत्त्वाच्या ग्रंथालयांपैकी एकही आज. कमाल आहे. त्यांनी तंजावरमध्ये पाश्चात्य संगीताची ओळख करून दिली, छापखाना सुरू केला आणि प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या भिंतीवर आपल्या भोसले घराण्याचा इतिहास कोरून ठेवला. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की 1832 मध्ये जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला सुमारे 90,000 लोक जमले होते असं म्हणतात. 90,000 लोक म्हणजे खूपच लोकप्रिय आणि कर्तृत्ववान राजा होते ते. पण मग या घराण्याची सत्ता संपली कशी? सरफोजीनंतर त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे गादीवर आले, पण 1855 मध्ये ते निपुत्रिक मरण पावले. अच्छा. तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी होता आणि त्याने खालसा धोरण अवलंबलं होतं. हो, दत्तक वारस नामंजूरवाला. अगदी. त्यानुसार वारस नसल्याचं कारण देत तंजावरचं राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आलं. अशा प्रकारे तंजावरची राजकीय मराठा सत्ता संपली. म्हणजे 1855 मध्ये शेवट झाला. मराठ्यांच्या दक्षिणेकडील प्रभावाचा एक अनोखा आणि अत्यंत महत्वाचा पैलू आहे. खरंय, त्यांनी तिथल्या स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेत आपली मराठी ओळखही जपली. ही गोष्ट पण महत्वाची आहे. नक्कीच. तंजावरची ही कथा पण खूप वेगळी आणि महत्वाची आहे. आता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांकडे वळूया. त्यांची प्रतिमा आजही खूप चर्चेत असते. हो, असतेच. काही जण त्यांना देवाचा अवतार मानतात, तर काही टीकाकार त्यांच्यावर फक्त लुटारू असल्याचा आरोप करतात. या दोन टोकांच्या पलीकडे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं? विशेषतः 1674 साली झालेला त्यांचा राज्याभिषेक, तो फक्त एक राजा बनण्याचा सोहळा नव्हता असं म्हणतात. त्यामागे काय काय घडलं आणि त्याचा नेमका अर्थ काय होता? राज्याभिषेक हा महाराजांच्या आयुष्यातला आणि मराठा इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. पण तो सोहळा साजरा करण्यामागे बरीच गुंतागुंत होती, जात नव्हते. हो,
त्यामुळे एका सार्वभौम राजाप्रमाणे मान्यता मिळवण्यासाठी त्यांना औपचारिकरित्या क्षत्रिय वर्णात स्थान मिळवणं गरजेचं होतं. मग काय केलं? यासाठी काशीहून गागाभट्ट नावाच्या मोठ्या विद्वानाला बोलावण्यात आलं. त्यांनी मग शिवाजी महाराजांचा वंश थेट राजस्थानातल्या सिसोदिया राजपूतांशी जोडला. खरं तर काही स्रोतांनुसार ही वंशावळ उंचावण्याचा प्रयत्न शहाजीराजांनीच 1630च्या दशकात सुरू केला होता म्हणे. म्हणजे ही फक्त धार्मिक नाही तर एक राजकीय गरज होती. नक्कीच. दुसरी अडचण होती ब्रह्महत्येच्या आरोपाची. अच्छा, ती कशी? अफजल खानाच्या भेटीच्या वेळी त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, जो ब्राह्मण होता, तो मारला गेला होता. यावरून काही विरोधकांनी आक्षेप घेतला. मग तेव्हा गागाभट्टांनी युक्तिवाद केला की तो ब्राह्मण असला तरी त्याचं काम काही ब्राह्मणासारखं नव्हतं आणि अत्यंत टोकाच्या परिस्थितीत स्वसंरक्षणासाठी हे घडल्यामुळे त्यासाठी प्रायश्चित्ताचे विधी पुरेसे आहेत. अच्छा, म्हणजे त्याचाही मार्ग काढला. हो. आणि तिसरी अडचण होती उपनयन संस्काराची. हिंदू धर्मशास्त्रानुसार द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्गात येण्यासाठी उपनयन संस्कार आवश्यक असतो आणि त्यानंतरच गृहस्थाश्रमात प्रवेश करता येतो. पण महाराजांची तर 8 लग्न झालेली होती. बरोबर, हीच तर गोची होती. त्यामुळे एक तांत्रिक मार्ग काढण्यात आला. आधी उपनयन करून त्यांना ब्रह्मचारी मानण्यात आलं. मग त्यांनी आपल्या पत्नींशी पुन्हा विधीपूर्वक विवाह केला आणि ते गृहस्थ बनले. बापरे, म्हणजे हा सोहळा वाटतो तितका सोपा नव्हता. खूप खटाटोप होता हा तर. अजिबात नाही. खूप खटाटोप होता. या सगळ्यात धार्मिक आणि कायदेशीर अडचणी दूर झाल्यावर मग राज्याभिषेक झाला. पण इतका खटाटोप का केला? याचा प्रतिकात्मक अर्थ काय होता? एवढं महत्त्व का दिलं याला? याचा प्रतिकात्मक अर्थ खूप मोठा होता. हा फक्त एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता, तर एका स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदू राज्याच्या स्थापनेची ती एक प्रकारे घोषणा होती. अनेक शतकानंतर दक्षिणेत असा राज्याभिषेक होत होता. यातून सत्ययुग सुरू झाल्याचं सूचित करायचं होतं आणि स्वतःला प्रभू रामचंद्र आणि युधिष्ठिर यांच्यासारख्या आदर्श राजांच्या परंपरेशी जोडण्याचा हा प्रयत्न होता. म्हणजे मुघल आणि इतर सुलतानांच्या वर्चस्वाला दिलेलं हे एक शक्तिशाली आव्हान होतं. अगदी. थोडक्यात हा जरी धार्मिक विधी असला तरी त्याचा राजकीय संदेश खूप मोठा आणि स्पष्ट होता. हे खरंच खूप महत्वाचं आहे समजून घेणं. आता त्यांच्या प्रशासनाबद्दल आणि इतर गुणांबद्दल बोलूया. त्यांनी राज्यकारभारात काय महत्वाचे बदल केले? महाराजांनी अनेक महत्वाचे बदल केले. एकतर अण्णाजी दत्तो यांसारख्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी जमिनीची मोजणी करून कर आकारणीची पद्धत सुधारली. रयतेवरचा अन्याय कमी करण्याचा प्रयत्न केला. थेट राजाशी राहिली, जहागीरदारांशी नाही. बरोबर. वतनदार देशमुख जे अनेकदा प्रजेवर अन्याय करत त्यांच्या अमर्याद सत्तेला त्यांनी आव्हान दिलं. प्रशासकीय भाषेतही काही बदल केले ना? हो, फारशी शब्दांचा प्रभाव कमी करून मराठी शब्दांचा वापर वाढवला. त्यासाठी राज्यव्यवहार कोश नावाचा एक शब्दकोशच तयार करून घेतला. अच्छा. अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांच्या गुणवत्तेनुसार केली, नात्यागोत्यातून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी किल्ले बांधले, दुरुस्त केले आणि स्वतःचं आरमार म्हणजे नौदल उभं केलं. हो, आरमार तर खूपच महत्वाचं होतं. अगदी, जे त्या काळात भारतात खूप दुर्मिळ होतं. आणि त्यांचे वैयक्तिक गुण म्हणजे एक व्यक्ती म्हणून ते कसे होते याबद्दल काय समजतं? त्यांच्या वैयक्तिक गुणांमध्ये स्त्रियांबद्दलचा आदर खूप ठळकपणे दिसतो. अगदी परकीय साधनांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मानाने वागवलं जाई. ते धार्मिकदृष्ट्या सहिष्णू होते. त्यांनी मंदिरांना मदत केलीच, पण मशिदी आणि चर्च यांनाही त्यांनी कधी त्रास दिला नाही. उलट काही ठिकाणी मदत केल्याचेही उल्लेख आहेत. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. स्वतःची राहणी अतिशय साधी होती त्यांची आणि ते कमालीचे धोरणी होते. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं, धोका पत्करतानाही पूर्ण विचार करणं आणि शक्यतोवर स्वतःला अनावश्यक धोक्यात न घालणं हे गुण त्यांच्यात होते. त्यांच्या एका पत्रातलं वाक्य खूप बोलकं आहे. तलवार प्रत्येकाच्या हातात असली तरी इच्छाशक्तीच सरकार स्थापन करते. वा, खरंच. लष्करी आघाडीवर बोलायचं झाल्यास त्यांनी गनिमी कावा वापरला. हो, गनिमी कावा म्हणजे काय नेमकं? म्हणजे काय तर पारंपरिक समोरासमोरच्या मोठ्या लढाईऐवजी शत्रूला अचानक आपल्याला सोयीच्या ठिकाणी आणि वेळी गाठून कमीत कमी साधनात जास्तीत जास्त नुकसान करून वेगाने निसटून जाण्याचं तंत्र. अच्छा. यात डोंगर, दर्या, जंगलं या भौगोलिक परिस्थितीचा त्यांनी खूप चांगला वापर केला.
त्यांचा भर शत्रूची जास्तीत जास्त हानी करण्यावर आणि स्वतःच्या सैन्याचं अस्तित्व टिकवण्यावर होता. हा दृष्टिकोन राजपुतांच्या कल्पनेपेक्षा वेगळा होता ना? हो, अगदी. राजपुतांच्या पारंपरिक शौर्य कल्पनांपेक्षा, जिथे समोरासमोर लढून मरण पत्करणं हे श्रेष्ठ मानलं जाई, त्यापेक्षा हा दृष्टिकोन वेगळा आणि जास्त व्यवहार्य होता. म्हणजे त्यांनी युद्धनीतीतही नवीनता आणली ती? हो, नक्कीच. आणि त्यांनी सामान्य माणसाला लढण्याची प्रेरणा दिली. एका ठिकाणी म्हटलं आहे, जिथे सामान्य माणूस लढतो तिथे सैन्य काही करू शकत नाही. पण त्यांच्या काही मर्यादाही होत्या, ज्या मान्य करायला हव्यात. त्या कोणत्या? म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार केला नाही. मुद्रण कलेसारखं तंत्रज्ञान त्यांच्या राज्यात आलं नाही. शस्त्रास्त्रांसाठी त्यांना अनेकदा युरोपियन व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. अच्छा. आणि आधुनिक अर्थाने ते समाजसुधारक नव्हते. म्हणजे त्यांनी जातीव्यवस्था संपवण्यासाठी थेट प्रयत्न केले नाहीत. त्यांची तुलना अनेकदा क्रॉमवेल किंवा नेपोलियनशी केली जाते. हो, केली जाते. पण हे लक्षात ठेवायला हवं की त्या नेत्यांना युरोपमधल्या प्रबोधन काळाची म्हणजे रेनेसान्सची एक पार्श्वभूमी होती. ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा एक वेगळा वारसा होता, जो शिवाजी महाराजांकडे नव्हता. त्यामुळे ती तुलना जरा अन्यायकारक ठरू शकते. हो, एक प्रकारे. तरीही त्या काळातल्या इतर भारतीय राजांच्या तुलनेत ते नक्कीच वेगळे ठरतात, नाही का? निश्चितच. त्यांची सतर्कता, त्यांची सक्रिय रणनीती, शत्रूंना नामोहरम करण्यासाठी त्यांनी वापरलेली कूटनीती, ज्याला काही जण विश्वासघात म्हणतात, पण ते राजकारण होतं. या बाबतीत ते वेगळे होते. जिथे अनेक जुने हिंदू राजे परंपरा किंवा काहीशा भोळ्या कल्पनांमध्ये अडकलेले दिसायचे, तिथे महाराज जास्त वास्तववादी होते. आणि ते पुनर्धर्मांतरणाचं धोरण पण होतं ना? हो, अगदी. त्यांनी परधर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात परत घेण्याचं धाडसी धोरणही राबवलं होतं. नेताजी पालकरांसारखी उदाहरणं आहेत, जे त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. तर आज आपण शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेमागचा धोरणात्मक विचार, त्यातूनच पुढे तंजावरमध्ये स्थापन झालेलं मराठा राज्य आणि त्याचा तो समृद्ध सांस्कृतिक वारसा, आणि शिवाजी महाराजांचा एक राज्य संस्थापक, लष्करी रणनीतिकार आणि एक सांस्कृतिक प्रतीक म्हणून असलेला गुंतागुंतीचा पण अत्यंत महत्त्वाचा वारसा, यावर बरीच सविस्तर चर्चा केली. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जातो. बोला. आपल्या साधनांमध्ये असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांच्या कार्याला औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेमुळे आणि त्यांची चळवळ ही शीख जाट यांच्यासारख्या इतर हिंदू गटांच्या उठावाचा भाग असल्यामुळे चालना मिळाली. पण विचार करा, जर मराठे आणि मुघल यांच्यातले संबंध वेगळ्या प्रकारे विकसित झाले असते तर, समजा 1668 मध्ये मिळालेल्या राजा पदवीवर आधारित एखादा कायमस्वरूपी तह झाला असता. अच्छा. आणि शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यात राहून एका मर्यादित स्वायत्त राजाची भूमिका स्वीकारली असती, जसं त्यांनी काही काळ केलं होतं, तर मराठा सत्तेचा आणि एकूणच भारतातल्या प्रादेशिक अस्मितांचा पुढचा प्रवास कसा राहिला असता? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यामुळे इतिहासातील पर्यायी शक्यता आणि धर्म, राजकारण व प्रादेशिक ओळख यांच्यातल्या गुंतागुंतीच्या नात्यावर नक्कीच विचार